इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमतबी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि पर्यावरण विरोधी कारभाराचा गंभीर प्रकार सातत्याने समोर येत आहे। मार्केट यार्डच्या पाठीमागील भिंतीलगत मोठ्या प्रमाणात संपूर्ण मार्केटमधील प्लास्टिक व कागदी कचरा टाकला जात असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो सर्रास पेटवून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्याकडूनच हा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याला आग लावण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरत आहे। या धुरामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे प्लास्टिक जाळणे हे कायद्याने गुन्हा असतानाही मार्केट कमिटीकडून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। दररोज हजारो नागरिक, व्यापारी, हमाल आणि शेतकरी ये जा करत असलेल्या मार्केट यार्ड परिसरात अशा प्रकारे विषारी धूर निर्माण करून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे। प्लास्टिक जाळल्याने हवेत घातक रसायने मिसळून श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात। मात्र याकडे मार्केट कमिटी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। पर्यावरण संरक्षणाचे नियम पायदळी तुडवत सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। सामान्य नागरिकांनी कचरा जाळला तर दंड आणि कारवाई केली जाते, मग मार्केट कमिटीला कायद्यापेक्षा वेगळे नियम आहेत का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करून प्लास्टिक कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। तसेच मार्केट यार्ड परिसरातील कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही पर्यावरण प्रेमींकडून पुढे येत आहे। बघा, सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठीमागच्या भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याला, प्लास्टिक कचरा आहे संपूर्णपणे, आणि त्याला आग लावली जात आहे, त्याला जाळून नष्ट करण्यात येत आहे। प्रदूषण बघा किती मोठं होत आहे, अक्षरशः धूर एवढं झालं आहे। बघा, इथं प्लास्टिक कचरा जाळून संपूर्ण मार्केट यार्डाच्या बॅक साईडला अशा पद्धतीने कचऱ्याला जाळ लावण्यात आलेली आहे। बघा, इथं लोक, शेतकरी लोक थेट भाजी विक्रीला बसतात आणि अशा पद्धतीने कचरा इथं मार्केट यार्डमध्ये जाळण्याचं काम करण्यात येत आहे। आम्ही विचारले तर म्हणतात कुणीतरी गायकवाड नावाचे आहेत, त्यांनी सांगितलंय इथल्या कर्मचाऱ्यांना की जाळ लावा, अशा पद्धतीने जाळ लावतायत आणि प्रदूषण किती मोठ्या पद्धतीने करत आहेत बघा मार्केट यार्डमध्ये। याकडे खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे। बघा हे कचरा, बघा अशा पद्धतीने गोळा करतात आणि आग लावा लागलेत। जाळ लावायला कोणी सांगितलंय? तेच काय नाव, गायकवाड? हां, गायकवाड साहेब सांगितलेत तुम्हाला? मग हे प्लास्टिक वगैरे सगळं जळून प्रदूषण होत नाही का? मी आमचं काम करायला सांगितलं, आम्ही तसं करायला। काय तिथं गायकवाड साहेब काय पदावर आहेत? काय पदावर आहेत ते तिकडं? ते हेच आपलं कचऱ्यावरचं, कचऱ्याचे मेन आहेत। त्यांनी म्हणलेत का जाळा लावा म्हणून? ते सगळं जाळून टाका म्हणलं, जे असेल ते जाळा। असं काढून वगैरे कुठं तर महापालिकेच्या गाडी बोलून वगैरे टाकता आलं असतं ना? पुढच्या वेळेस सांगतो सर।